दुसऱ्या श्रावणी सोमवार निमित्त शेव्याच्या महादेवाच्या मंदिरात भक्तांची गर्दी। मंदिर हे 450 वर्षपूर्वीचे पुरातन व स्वयंभू मंदिर आहे। दुसरा श्रावणी सोमवार निमित्त उरण तालुक्यात महादेवाच्या मंदिरात भक्तांनी दर्शनासाठी खूपच गर्दी केली होती। ओम नमो शिवाय, ओम नमो शिवाय नावाचा जयघोष सर्व मंदिरात घुमू लागला होता। घारापुरी, माणकेश्वर, बोरी येथील ओहणेश्वर, उरण शहरातील संगमेश्वर, उरण रेल्वेजवळ असलेले निळकंठेश्वर, शेव्याच्या शंकर मंदिर आदी ठिकाणी शंकराच्या मंदिरात भक्तांनी दर्शन घेतले। मंदिरात सर्व भक्तांसाठी ठिकठिकाणी उपवास निमित्त साबुदाणा खिचडी तर दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। मंदिराच्या ठिकाणी दूध, बेल, हार, फुले यांची दुकाने थाटण्यात आली होती। शेव्याच्या शंकर मंदिरात शंकराच्या मंदिरात सकाळपासूनच भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली होती। उरण शहराच्या उत्तरेकडे 19 किलोमीटर अंतरावर JNPT ॲडमिन ऑफिसजवळ व गेस्ट हाऊस समोरील बाजूस निसर्गरम्य हिरव्यागार झाडीत शेव्याचे शंकर मंदिर आहे। मंदिर हे 450 वर्षे पूर्वीचे पुरातन व स्वयंभू मंदिर असून मंदिराचे पुजारी संतोष दरणे व दरणे परिवार हे सेवा करीत आहेत। त्यांची ही 8वी पिढी शंकराची पूजा मंदिराची देखभाल करत आहेत। श्रावणी प्रत्येक सोमवारी भक्तांसाठी उपवासाची खिचडी व अन्नदान केले जाते। दर सोमवारी सुमारे 4000 भक्त दर्शन घेत असतात। उरण परिसरातील JNPT टाउनशिप, करंजाव, उरण, मोरा, केगाव, सोनारी, फुंडे, डोंगरी, नवीन शेवा आदी ठिकाणाहून भक्तगण दर्शनास येत असतात। दिवसेंदिवस भक्तांची दर्शनासाठी गर्दी वाढत आहे, असे मंदिराचे पुजारी संतोष दरणे यांनी सांगितले। महामुंबईसह दिनेश पवार, उरण।